व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्वच बांधवांनो आणि भगिनींनो, माझं बऱ्याचदा असं होतं की भाषण करण्याच्या पूर्वी जे वर्णन केलं जातं ते वर्णन ऐकल्यानंतर नेमकं कसं बोलावं, शांतपणे बोलावं का छावा म्हटल्यानंतर डरकाळ्या फोडाव्या हे कळत नाही. पण आजचा क्षण हा ज्याला आपण म्हणतो ना एक समाधान देणारा क्षण आहे. मी आणि आदित्य आता बोलत होतो, साधारणतः 2012-13 किंबहुना त्याही पूर्वी कोस्टल रोड ही संकल्पना ही चर्चेला जायला लागली. कदाचित मी त्या काळातल्या निवडणुकांमध्ये असेल किंबहुना इतर कोणत्याही कारणाने असेल याचं प्रेझेंटेशन दिलं होतं. नवीन होती कल्पना. अनेकांना असं वाटलं होतं की हा होणार कसा. मग समुद्र मार्ग म्हटल्यानंतर तो समुद्रातूनच जाणार का नुसता सिलिंक होणार. एक ही कल्पना होती की जसं वांद्रा ते वरळी हा सिलिंक केलेला आहे तसाच हा पुढे न्यावा का, कारण वांद्र्याच्या पुढे आपण जवळपास सिलिंकच करणार आहोत. आणि ती कल्पना आल्यानंतर मी माझं मत मांडलं. ते असं मांडलं की आपल्याला छान क्षितिज लाभलेलं आहे आणि क्षितिज म्हटल्यानंतर क्षितिज म्हणजे सिलिंक वाटतं का म्हणे लोकांना. नाहीतर याच्या पुढची जी पिढी आहे त्यांना होरायझन म्हणजे काय तर ते सिलिंग दाखवतील. तर छान आपलं क्षितिज आहे त्याच्या आड काही येऊ देऊ नका. जिथे दुसरा काही मार्गच नाही आहे तिथे तो सिलिंग ठीक आहे. आणि मला आज अभिमान आहे की मुंबई महापालिकेने, जर मी चुकत नसेल तर एकदा दोनदा याच्यामध्ये ज्या काही सुधारणा करायच्या त्या केल्या आणि अप्रतिम असं पहिलं प्लॅनिंग केलं, नियोजन केलं. कारण कोणती गोष्ट करायची तर नियोजन पाहिजे. तर नियोजन अप्रतिम केलं. नियोजन केल्यानंतर ज्या धूमधडाक्यामध्ये काम सुरू केलं, कारण मधला काळ हा सगळा किंबहुना अजूनही मी सगळ्यांना एक आठवण करून देतो. आत्ता मी तुमच्याशी बोलताना अंतर आहे म्हणून मास्क काढून ठेवला आहे, अन्यथा अजूनही तोंडावरचा मास्क आपल्या गेलेला नाही आणि तो जाऊ देऊ नका. अजूनही पुढचे 2-4 महिने तो पाहिजे. पण ह्या काळामध्ये सगळं ठप्प असताना देखील, म्हणजे जो काही काळ आपला पूर्ण लॉकडाऊनचा होता तो वगळल्यानंतर वेग मंदावू दिला नाही. वेग नाही मंदावू दिला. आणि त्या ज्या वेगामध्ये हे काम सुरू आपण केलेलं आहे, ठेवलेलं आहे, ते बघितल्यानंतर मला स्वतःला खात्री आहे की जी काही वेळ आपण ठरवले नियोजित त्याच्याही आधी हे पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. एक एक गोष्टी ह्या सगळ्या जुळून याव्या लागतात. माझ्या नेतृत्वाचं कौतुक केलं, नुसतं नेतृत्व असून चालत नाही, मावळा असावा लागतो. लढवयच नसतील आणि नुसतं नेतृत्व फिरतंय त्याला काय अर्थ नाही आहे. मावळा पाहिजे. कारण खरं जे रण असतं, रणांगण, त्या रणांगणामध्ये मावळा जर का नसेल तर नुसता नेता असून उपयोग नाही आहे. आज आपल्याकडे माझं नेतृत्व ठेवा बाजूला, पण महापालिका आयुक्त, त्याच्यानंतर त्यांचे सहकारी आहेत, अश्विनीजी आहेत, सगळे सहकारी आहेत. हे सगळे इंजिनियर आणि ज्या कंपनीला काम मिळालेलं आहे त्यांचे सगळे त्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. हे सगळेच मावळे आहेत. आणि त्याचं प्रतीक म्हणून आपण जे काय म्हणतो की एक टनेल, हा टनेल इथून जो काय तो मावळा सुरू करणार, म्हणजे पूर्वी खंदक खणायचे तसा एक वेगळा खंदक किंवा भुयार इथून जो सुरू होणार तो गिरगाव चौपाटीच्या खालून, मलबार हिलच्या खालून जाऊन पुढे कुठे बाहेर पडणार, तो जो तिथे फ्लायओव्हर आहे त्याच्या तिकडे बाहेर पडणार. म्हणजे मुंबईकरांना वरती आपल्याला कल्पना पण येणार नाही. चौपाटीच्या खालून जेव्हा काम सुरू होईल तेव्हा कल्पना येणारच नाही की खालनं एक छान आपल्यासाठी भुयार खणलं जाते. आणि ते केल्यानंतर जो काही ट्रॅफिक जो अगदी उपनगरातून सुरू होतं, अनेकदा काय होतं की तिथल्या तिथे आपण काही ना काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न करतो. जेव्हा युती सरकार पहिल्यांदा सत्तेवरती आलं होतं 95 ते 99, आपल्याला कल्पना असेल की मुंबईमध्ये 55 उड्डाणपूल केले होते. तेव्हा ती गरज होती. प्रत्येक ठिकाणी गर्दी व्हायला लागली, ट्रॅफिक व्हायला लागला, मग उड्डाणपूल पाहिजे. इकडे उड्डाणपूल केला, तिकडे उड्डाणपूल केला. आता हे उड्डाणपूल कमी पडायला लागले. मग एक आपल्या लक्षात आलं की असा हा मार्ग जो आपण करतो आहोत तो केल्यानंतर उपनगरातली जी आपली जनता आहेत, नागरिक आहे, ज्यांना शहरामध्ये येण्याची आवश्यकता नाही आहे, त्यांना थेट म्हणजे मधल्या शहरात यायची आवश्यकता नाही, थेट इकडे यायचं आहे, तर ते बाहेरच्या बाहेर जातील. एक चांगला किनारा लाभलेला आहे. आपला प्रवाससुद्धा छान नयनरम्य होईल. खूप चांगलं बऱ्याच काही गोष्टी याच्यामध्ये होणार आहेत. आणि ते करताना आयुक्तजी मला खरंच समाधान आहे
की एक आपला आयुक्त काय करू शकतो हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे. करोना तर तुम्ही सगळ्या टीमनी कंट्रोलमध्ये आणलात, कारण ते जे काही दिवस होते तेही दिवस अजून आपण विसरलेलो नाही आहे. दिवस रात्र तुम्ही काय अश्विनीजी काय सगळ्या काय आणखीन सगळेच इकडे असतील आणि पोलीस अहोरात्र मेहनत करत होते. ती लढाई आपण आता नियंत्रणात आणली. आता ही विकासाची लढाई आपण सुरू केलेली आहे आणि त्याच्यासाठी आपल्यासोबत मावळा आहे. त्याचं प्रात्यक्षिक म्हणजे काम कशा पद्धतीने होणार आहे. इकडे बटन दाबल्यानंतर फिरायला लागल्यानंतर नेमकं काय होणार तर ते सगळं तिथून बाहेर यायला लागलं की कसा पुढे 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 जात जाणार. तर हे सगळं तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, त्याच्यानंतर नियोजन, मेहनत, जिद्द, चिकाटी, ह्या सगळ्या गोष्टी हे सगळं मावळ्याचं लक्षण आहे. हे सगळे एकत्र असल्याशिवाय मावळा या शब्दाला अर्थ नाही. आणि म्हणून आज अभिमानाने सांगेन की ही आपल्या सगळ्यांची मिळून मी म्हणते माझी म्हणजे आपल्या सगळ्यांची माझी मुंबई आणि माझी मुंबई महानगरपालिका आपल्या नागरिकांसाठी या जगात जे उत्तमात उत्तम आहे, मग ते तंत्रज्ञान असेल, विज्ञान असेल, जे काय असेल त्याचा उपयोग करून नागरिकांची उत्तमात उत्तम सेवा केल्याशिवाय राहणार नाही. ही आणि करत आलेली जी आपली परंपरा आहे ती आजही आपण चालू ठेवली आहे, पुढेही चालू ठेवाल. याच्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. आणि जसं आज हे सुरू केलेलं आहे खणायला, लवकरात लवकर हा मार्ग पूर्ण होऊन मुंबईकर नागरिकांना तो उपयोगात आणता यावा यासाठी सुद्धा मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe to Nation Next YouTube channel and press the bell icon to get regular updates from Nation Next. Also like Nation Next Facebook page and follow us on Instagram and Twitter.